गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट 3 एक्झाम्पल्स घेतले. एका एक्झाम्पलला एक सोल्युशन होतं, दुसऱ्या एक्झाम्पलला नो सोल्युशन होतं आणि तिसऱ्या एक्झाम्पलला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स होतं. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या लेक्चर नंबर 40 वर आहोत आणि याच्यामध्ये आपण महत्वाचा थेरम घेणार आहे, जे की आर्टिकल 11.3 आहे आणि थेरमचं स्टेटमेंट आहे, इफ ax is equal to 0 is a homogeneous system of equations in n unknowns. आपल्याला ऑलरेडी माहित आहे ax is equal to 0 हे होमोजिनियस सिस्टम आहे आणि ax is equal to कॅपिटल B हे नॉन होमोजिनियस सिस्टम आहे. अँड कॅपिटल x1 विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये x1, x2, डॉट 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 xn याला n टपल म्हणतात. अँड कॅपिटल x2 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये y1, y2, डॉट 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 y1 आर टू सोल्युशन्स ऑफ दिस सिस्टम. हे दोन सोल्युशन आहे या सिस्टमचे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर देन त्या दोघाची ॲडिशन x1 प्लस x2 विच इज इक्वल टू x1 प्लस y1 ब्रॅकेट मध्ये x2 प्लस y2 डॉट 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 xn प्लस yn इज ऑल्सो ए सोल्युशन. सेपरेट कॅपिटल x1 आणि कॅपिटल x2 हे जर सोल्युशन असेल ax इज इक्वल टू 0 होमोजिनियस सिस्टमचं, तर आपल्याला शो करायचं आहे दोघाची ॲडिशन म्हणजे कॅपिटल x1 प्लस x2 हे सुद्धा त्या सिस्टमचं सोल्युशन असलं पाहिजे. ऑल्सो इफ लॅम्बडा इज अ स्केलर, जर लॅम्बडा स्केलर असेल म्हणजे सम नंबर असेल तर देन लॅम्बडा x1 विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये लॅम्बडा x1, लॅम्बडा x2, डॉट 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 लॅम्बडा xn इज ऑल्सो ए सोल्युशन. ह्या दोन रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. बघू मग आता प्रूफ मध्ये. सिन्स कॅपिटल x1 अँड कॅपिटल x2 आर सोल्युशन्स ऑफ ax इज इक्वल टू 0 आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल a कॅपिटल x1 इज इक्वल टू 0 अँड a कॅपिटल x2 इज इक्वल टू 0 and this implies दोघांची ॲडिशन ax1 plus ax2 which is equal to 0 plus 0 is equal to 0 आणि या रिझल्ट मधून जर a कॉमन काढलं तर implies a in bracket capital x1 plus x2 is equal to 0. या इक्वेशन सोबत जर हे कंपेअर केलं तर तुम्हाला असं लक्षात येऊन जाईल की कॅपिटल x1 plus कॅपिटल x2 is a solution of ax is equal to 0. म्हणजे ही पहिली कंडिशन आपण प्रूव्ह केली, पहिला रिझल्ट प्रूव्ह केला. आता बघू अगेन. कॅपिटल x1 इज ऑल्सो ए सोल्युशन ऑफ ax इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज ax1 इज इक्वल टू 0. इफ लॅम्बडा इज अ स्केलर देन a इन ब्रॅकेट लॅम्बडा x1 विच इज इक्वल टू लॅम्बडा इन ब्रॅकेट ax1, परंतु ax1 म्हणजे 0 माहित आहे तुम्हाला, म्हणून विच इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 0 विच इज इक्वल टू 0 आणि ए लॅम्बडा x1 इज इक्वल टू 0 आल्यामुळे या इक्वेशनला या इक्वेशन सोबत जर कंपेअर केलं तर आपण सहज म्हणू शकतो लॅम्बडा x1 इज ऑल्सो ए सोल्युशन ऑफ होमोजिनियस सिस्टम ax इज इक्वल टू 0. कॉरोलरीचं स्टेटमेंट बघा. आता याच्यामध्ये काय कसे प्रश्न येऊ शकते ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये. या स्टेटमेंट मधलं कुठलं तरी वाक्य डिलीट करणे किंवा एखादी टर्म डिलीट करणे आणि खाली ऑप्शन मध्ये ठेवणे. उदाहरणार्थ आपण जर या स्टेटमेंटला पूर्ण म्हणालो कॅपिटल x1 प्लस x2 विच इज इक्वल टू हे फिल इन द ब्लँक्स, मग खाली तुम्हाला त्याचं ऑप्शन असेल, त्याच्यामध्ये एक ऑप्शन हे असेल, दुसरे वेगवेगळे असतील, ते तुम्हाला सांगता येईल. एखाद्या वेळेस या स्टेटमेंटमध्ये लॅम्बडा x1 इज इक्वल टू हे ब्रॅकेट फिल इन द ब्लँक्स असू शकते, मग हे एक ऑप्शन असेल आणि बाकीचे दुसरे असेल.
हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. अशा पद्धतीचं प्रश्न येऊ शकते. कॉरलरी, एनी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू 0 इज ऑल्सो ए सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू 0. या स्टेटमेंटवर सुद्धा एक येऊ शकते. एनी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ सोल्युशन्स ऑफ Ax इज इक्वल टू 0 इज ऑल्सो ए सोल्युशन ऑफ फिल इन द ब्लँक्स. एक ऑप्शन असेल Ax इज इक्वल टू बी, एक ऑप्शन असेल Ax इज इक्वल टू 0, एक ऑप्शन असेल बी इज इक्वल टू 0, एक नन ऑफ दिस. तर आपल्याला Ax इज इक्वल टू 0 सिलेक्ट करता आलं पाहिजे. अजून एक थेरम महत्वाचा बघा, आर्टिकल 11.34 मध्ये थेरम, इफ कॅपिटल X1 इज अ सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू बी म्हणजे नॉन होमोजिनियस सिस्टम, अँड कॅपिटल X2 इज एनी सोल्युशन ऑफ द असोसिएटेड सिस्टम Ax इज इक्वल टू 0 म्हणजे होमोजिनियस इक्वेशन, देन capital X1 plus capital X2 is a solution of non-homogeneous system Ax is equal to b. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्या सोबतच फर्दर y is a solution of Ax is equal to b, then y minus x1 is also a solution of Ax is equal to b. या स्टेटमेंट मध्ये सुद्धा एखाद्या वेळेस हे फिल इन द ब्लँक्स असेल, इथं काय लागते, एखाद्या वेळेस हे फिल इन द ब्लँक्स असेल, इथं काय लागते, एखाद्या वेळेस हे इथं फिल इन द ब्लँक्स असू शकते, इथं काय लागते, एखाद्या वेळेस हे, नंबर ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन द एक्झामिनेशन. म्हणजे एका थेरमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला 4-5 प्रश्न विचारू शकतात. प्रूफ, सिन्स x1 इज अ सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू b म्हणजेच Ax1 इज इक्वल टू b and x2 is a solution of Ax is equal to 0 means Ax2 is equal to 0. म्हणजे capital X1 it is a solution of non-homogeneous equation and capital X2 is a solution of homogeneous equation. This implies adding these two results Ax1 plus Ax2 which is equal to b plus 0. This implies A taken out common, A in bracket capital X1 plus X2 which is equal to B. आणि या रिझल्ट वरून आपण सांगू शकतो X1 plus X2 is a solution of Ax plus B म्हणजे नॉन होमोजिनियस इक्वेशन. दुसरा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे y minus x1 is a solution of homogeneous equation Ax is equal to 0. मग अगेन सिन्स काय दिलेलं आहे, कॅपिटल Y इज अ सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू b म्हणजे नॉन होमोजिनियस इक्वेशन. दिस इम्प्लाइज Ay इज इक्वल टू 0. ऑल्सो Ax1 इज इक्वल टू b. दिस इम्प्लाइज आपल्याला पाहिजे y मायनस x1. मग Ay म्हणजे दोन्ही साईडला सबट्रॅक्ट जर केलं Ay मायनस Ax1 किंवा मग या दोन रिझल्टला आपण सबट्रॅक्शन केलं तर राईट हँड साईडला b मायनस बी येईल, लेफ्ट हँड साईडला जर a कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये y मायनस कॅपिटल X1 इज इक्वल टू 0 मिळेल. आणि या इक्वेशन वरून आपण सहज सांगू शकतो की y मायनस x1 इज ए सोल्युशन ऑफ होमोजिनियस सिस्टम Ax इज इक्वल टू 0. कॉरलरी बघा, a system of non-homogeneous equations Ax is equal to b either has no solution, unique solution or infinitely many solutions. प्रूफ मध्ये बघू आता. लेट Ax is equal to b be a non-homogeneous system जे की आपल्याला माहित आहे. आता या नॉन होमोजिनियस सिस्टमला इफ इट हॅज नो सोल्युशन, जर त्याला सोल्युशनच नसेल तर प्रूव्ह करण्यात काय अर्थ आहे. सो देन वी हॅव नथिंग टू प्रूव्ह. लेट x1 बी ए सोल्युशन ऑफ दिस सिस्टम, आणि जर x1 त्याला सोल्युशन असेल तर Ax1 इज इक्वल टू बी येईल. इफ Ax इज इक्वल टू 0 हॅज ओनली द ट्रिवियल सोल्युशन, देन x1 इज ए युनिक सोल्युशन ऑफ Ax इज इक्वल टू बी. ट्रिवियलचा अर्थ हे त्याला सोल्युशन जर असेलच तर आपल्याला असं लिहिता येईल. आणि अदरवाईज
corresponding to every solution capital Y of Ax is equal to 0, we have a solution capital X1 plus Y of Ax is equal to B, and hence an infinitely many solution किंवा infinitely of solutions. त्या पद्धतीने तीन इन्फायनाइटली नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला इथं मिळू शकतात. तर थेरम जर असेल, कॉरलरीचा स्टेटमेंट असेल, थेरमचा स्टेटमेंट असेल, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स येऊ शकतात. एखाद्या स्टेटमेंट मधला कुठला तरी महत्वाचा शब्द फिल इन द ब्लँक्स म्हणून ठेवू शकते आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न काढू शकते. तर मित्र हो, काय करायला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी हे आपल्या आता लक्षात आलंच असेल. त्या पद्धतीनं आपण अभ्यासाची वाटचाल करा. पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे. त्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.